नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक गुणवंत मंगनाळे सर, मंगनाळे बायोलॉजी क्लासेस नांदेड. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थी आणि पालकांची अशी डिमांड होती की सर, आमची मुलं नीटची तयारी करणारे आहेत आणि त्यांना जे बेसिक बायोलॉजीचं सिलेबस आहे तो त्यांना प्रॉपर होत नाही. त्यामुळे तुम्ही 10वीच्या सिलेबसवर व्हिडिओ बनवून मुलांना द्या, अशी खूप पालकांची मला डिमांड किंवा रिक्वेस्ट आली होती. त्यामुळं मी 10वीच्या पूर्ण सिलेबसवर व्हिडिओ अपलोड करत आहे, देत आहे. याचा संपूर्ण फायदा विद्यार्थ्यांना होईल. आणि तुम्हाला सर्वांना माहीत आहे की आजकालची जे युग आहे, स्पर्धेचं युग आहे. त्यामुळं बरेच मुलं 11वी-12वी झाल्यानंतर 2-3 वर्ष रिपीट करतात आणि त्यांना मग ते सिलेबस रिंग लागत नाही. पण जी मुलं 9वी-10वीमध्ये चांगल्या प्रकारे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे विषय चांगल्या प्रकारे अभ्यास करतात, त्याचसोबत नीटला लागणारा जो बेसिक सिलेबस आहे त्याचा अभ्यास करतात, त्या मुलांना नीटची एक्झाम जी आहे खूप सोपी वाटते. नीटचा सिलेबस जो आहे तो इझी वाटतो आणि सरळ 11वी आणि 12वी झाल्यानंतर त्यांना नीटच्या परीक्षेमध्ये चांगले मार्क पडतात आणि अशी मुलं एकाच झटक्यामध्ये किंवा एकाच अटेम्प्टमध्ये नीटला क्वालिफाईड होतात. त्यासाठी तुम्हाला बेसिक 9वी आणि 10वीचं जे सायन्स आहे, PCB आहे, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, ते व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. कारण ह्याचाच पुढं ॲडव्हान्स पार्ट 11वी आणि 12वीला नीटच्या सिलेबसमध्ये येणार आहे. तर जास्त वेळ न घालवता महत्त्वाची गोष्ट आणखी अशी आहे विद्यार्थी मित्रांनो, व्हर्च्युअल स्पर्धा वाढत चाललेली आहे आणि त्यामुळं तुम्ही या स्पर्धेमध्ये टिकून राहावं यासाठी ॲडव्हान्स लेवलचं तुम्हाला स्टडी डिस्कशन मी करणार आहे. त्यामुळे सर्वांनी व्यवस्थित हा जो सिलेबस आहे मी रोजच्या रोज अपलोड करणारा व्हिडिओ तो व्यवस्थित बघत जा आणि समजून घेत जा. जर एखाद्या विद्यार्थ्याला कोणता पॉईंट समजला नसेल तर त्यांनी मला कॉमेंट बॉक्समध्ये त्यांचे डाऊट्स विचारू शकतात. मी तुम्हाला सांगू शकतो. माझा मोबाईल नंबर पण मी यूट्यूब चॅनलला अपलोड केलेला आहे. त्याच्यावरसुद्धा तुम्ही मला रिप्लाय करू शकता आणि तुमचं इम्प्रूव्हमेंट करू शकता. चला तर मग सिलेबसकडे जाऊया. 10वीच्या स्टेट बोर्डच्या सिलेबसमध्ये 2 बुक्स आहेत सायन्सला, पार्ट 1 आणि पार्ट 2. त्यामधला बायोलॉजीचा सिलेबस जो आहे पार्ट 2मध्ये आहे आणि त्यामुळं आपण पार्ट 2चा जो सिलेबस आहे स्टार्ट करत आहोत. आणि पार्ट 2मध्ये जो पहिलाच टॉपिक आहे जो विद्यार्थ्यांना अवघड जातो आणि तुमच्या माहितीस्तव हा जो टॉपिक आहे हेरिडिटी आणि इव्होल्यूशन, या टॉपिकच्या आधारावर तुम्हाला 11वी आणि 12वीमध्ये, स्पेशली 12वीमध्ये 3 टॉपिक्स आहेत. कोणकोणते? प्रिन्सिपल ऑफ इनहेरिटन्स 1, मॉलिक्युलर बेस ऑफ इनहेरिटन्स 2, इव्होल्यूशन 3 आणि 11वीला एक चॅप्टर आहे बायोमॉलिक्यूल. असे 4 टॉपिक तुम्हाला या टॉपिकशी रिलेटेड आहेत नीटला. त्यामुळे हे सगळ्यात लक्षात ठेवा की हे जे टॉपिक आहे तुम्हाला नीटच्या सिलेबसमधले 4 टॉपिक तुम्हाला पुढं कवर करणार आहे. तसं हे बेसिक टॉपिक आहे. मी या सिलेबसमध्ये या व्हिडिओमध्ये शिकवत असताना सगळ्यात महत्त्वाची प्रायोरिटी देत आहे की तुमच्या पुस्तकातलं लाईन टू लाईन कंटेंट मी कवर करणार आहे, पण त्याचसोबत तुम्हाला ॲडव्हान्ससुद्धा काही पॉईंट्स मी डिस्कस करणार आहे. त्यामुळं सर्वांनी लक्ष देऊन हे व्हिडिओ पहा. नक्कीच याचा फायदा तुम्हाला होईल. मी लाईन टू लाईन डिस्कस करणार आहे सगळं, त्यामुळं तुम्हाला नक्कीच ह्याचा कंटेंट समजून जाईल. तर चला, चॅप्टरचं नाव आहे हेरिडिटी अँड इव्होल्यूशन. ओके, तर या चॅप्टरमध्ये आपण डिस्कस काय करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो? व्हॉट इज हेरिडिटी म्हणजे काय? ओके, व्हॉट इज हेरिडिटी अँड व्हॉट इज इव्होल्यूशन, या 2 गोष्टीचं आपण चर्चा करणार आहे टॉपिकमध्ये. ओके, सो व्हॉट इज द मिनिंग ऑफ हेरिडिटी फर्स्ट आपण बघूया. हेरिडिटीचा अर्थ काय? ओके, व्हॉट इज हेरिडिटी? ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन इज कॉल्ड हेरिडिटी. ओके, हेरिडिटीचा मिनिंग काय मग? ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन इज कॉल्ड हेरिडिटी. अँड व्हॉट इज इव्होल्यूशन? इव्होल्यूशनचा अर्थ होतो आहे ग्रॅज्युअल चेंज ऑकर इन द ऑर्गॅनिझम फ्रॉम सिम्पल टू कॉम्प्लेक्स. सजीवामध्ये जेव्हा ग्रॅज्युअल चेंज होतात, कसे सिम्पलकडून कॉम्प्लेक्सकडे, त्याला म्हणतो आपण इव्होल्यूशन. ओके, युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर होतात. तर चला मग या चॅप्टरमध्ये आपण कवर काय करणार आहोत, कोणकोणते पार्ट डिस्कस करणार आहोत. ओके, तर त्यांनी दिलं आहे या चॅप्टरमध्ये काय कवर करायचं तुम्हाला. हेरिडिटी अँड हेरिडिटी चेंजेस. हेरिडिटी म्हणजे काय, किंवा हेरिडिटीमुळं काय बदल होतात. ओके, त्यानंतर इव्होल्यूशन. ओके, इव्होल्यूशन म्हणजे काय? डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. डार्विन तुम्हाला माहीत आहे, सायंटिस्ट आहे. त्यांनी नॅचरल सिलेक्शन नावाचा कन्सेप्ट मांडलेला आहे किंवा स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स नावाचं टर्म मांडले आहे. ओके,
त्यानंतर स्पेशिएशन. व्हॉट इज स्पेशिएशन? तुम्हाला माहीत आहे इव्होल्युशनमध्ये होत असताना सजीव काय करतात, नवीन स्पीसीज बनवतात ना. आणि जेव्हा नवीन स्पीसीज बनवतात ओके इव्होल्युशनमध्ये चेंजेस झाल्यामुळं त्याला म्हणतो आपण स्पेशिएशन. त्यानंतर ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय, ट्रान्सलेशन म्हणजे काय आणि ट्रान्सलोकेशन म्हणजे काय. शॉर्टकट सांगतो. ट्रान्सक्रिप्शन म्हणजे DNA आर एन ए होणं, ट्रान्सलेशन म्हणजे RNAचं प्रोटीन होणं आणि ट्रान्सलोकेशन म्हणजे रायबोझोमची जागा बदलणं. आता हे सगळं डिटेल तुम्हाला सांगणार आहे पुढे मी. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे एव्हिडन्स ऑफ इव्होल्युशन. म्हणजे काय, इव्होल्युशनचे पुरावे काय काय आहेत, कुठल्या कुठल्या पुराव्यावर इव्होल्युशन झालेलं आहे. कारण हजारो वर्षापूर्वी आपण तर नव्हतो, मग काहीतरी पुरावे असतील ना, फॉसिल असतील. त्या पुराव्याच्या आधारावर आपण सांगितलं आहे की कोणते सजीव पूर्वी होते आणि कोणते नंतर आले. त्यानंतर लॅमार्किझम. लॅमार्किझम म्हणजे लॅमार्कची थेरी आहे. लॅमार्कने सांगितलं होतं की काही ऑर्गन यूज होतात आणि काही ऑर्गन डिसयूज होतात, म्हणजे वापरत नाहीत. तर त्या आधारावर ही थेरी आहे लॅमार्किझम. आणि सगळ्यात शेवटी ह्युमनचं इव्होल्युशन म्हणजे माणसाची उत्क्रांती कशी झाली, ह्युमन कसा आला, ह्युमनमध्ये अगोदर कोणता ह्युमन आला, नंतर कोण आले, मंकीपासून कोण आले, चिपांजी आले, चिपांजीपासून ह्युमन कसा आला, हे सगळं इव्होल्युशनचा पॉईंट त्यांनी दिलेलं आहे. हे झालं तुम्हाला काय घ्यायचं या टॉपिकमध्ये ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता आपण डिस्कस करणार आहोत आपल्या मेन मुद्द्यावर की आपल्या टॉपिकला सुरुवात करत असताना आपण या टॉपिकमध्ये काय काय घेणार आहोत त्याच्यावर आपण डिस्कस करूया आता. ओके, काय काय घ्यायचं आपल्या टॉपिकमध्ये बघूया. ओके, या टॉपिकमध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं बघूया काय म्हणते. विच कॉम्पोनंट ऑफ द सेल्युलर न्यूक्लियस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅरी हेरिडिटरी कॅरेक्टर. लक्ष देऊन ऐका पॉईंट काय म्हणाले. विच कॉम्पोनंट ऑफ द सेल्युलर न्यूक्लियस. फर्स्ट पॉईंट सांगतोय, लक्ष द्या. विच कॉम्पोनंट ऑफ द सेल्युलर न्यूक्लियस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅरीज हेरिडिटरी कॅरेक्टर. म्हणजे असं कोणता कॉम्पोनंट आहे सेलच्या न्यूक्लियसमध्ये. तुम्हाला माहीत आहे सर्वांना. सगळ्यात अगोदर आपण बघूया व्हॉट इज सेल. तुम्हाला माहीत आहे सेल इज नथिंग बट द बेसिक युनिट ऑफ लाईफ. सेलला काय म्हणतो आपण, सेल इज ऑल्सो कॉल्ड ॲज बेसिक युनिट ऑफ लाईफ असं म्हणतात कोणाला, सेलला. आणि या सेलमध्ये आपण काय डिस्कस करणार आहोत, सेलच्यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत सगळ्यात अगोदर सेल मेम्ब्रेन. त्याच्यानंतर हा कोणामध्ये न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसच्या बाहेर कोण असतो, सायटोप्लाझम. तर मग सगळ्यात बाहेर कोण असतं सेलच्यामध्ये, सेल मेम्ब्रेन असतो. असेल तर कधी कधी सेलच्या मध्ये सेल मेम्ब्रेनच्या बाहेर सेलवर पण असतो, नसेल तर नाही. त्यानंतर हा कोणामध्ये व्हॉट इज दिस, न्यूक्लियस आहे, न्यूक्लियस. ओके, त्यानंतर न्यूक्लियसच्या मध्ये काय असतं, क्रोमोझोम असतात म्हणजे जेनेटिक मटेरियल असतं. ओके, न्यूक्लियसच्या बाहेर कोण असतं, न्यूक्लियसच्या बाहेर असतं सायटोप्लाझम. तुम्हाला माहीत असेल न्यूक्लियसच्या मध्ये कोण असतं, न्यूक्लिओप्लाझम. न्यूक्लियसच्या मध्ये कोण असतं, न्यूक्लिओप्लाझम. तुम्ही ऐकलं असेल नाव. आणि न्यूक्लियसच्या बाहेर असतं सायटोप्लाझम किंवा त्याला म्हणतात सायटोसोल किंवा त्यालाच मेन आयरन ऑफ सेलसुद्धा म्हणतात. मी थोडंसं काही पॉईंट तुम्हाला 11वी 12वीच्या ॲडव्हान्समध्ये सांगत आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून न्यूक्लिओप्लाझम प्लस सायटोप्लाझम ह्या दोघांना मिळून काय म्हणतात माहीत आहे का, ह्या दोघांना मिळून म्हणतात प्रोटोप्लाझम. या दोघांना मिळून काय म्हणतात, प्रोटोप्लाझम किंवा त्यालाच म्हणतो आपण लिव्हिंग मटेरियल ऑफ द सेल. तर क्वेश्चन काय विचारला पहिला, विच कॉम्पोनंट ऑफ द सेल्युलर न्यूक्लियस. सेलच्यामधला कोणता कॉम्पोनंट आहे न्यूक्लियसच्यामध्ये ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅरी हेरिडिटरी कॅरेक्टर. तर त्याचा ॲन्सर तुमचं काय येईल मला सांगा. ओके, विच कॉम्पोनंट्स, कोणता कॉम्पोनंट आहे म्हणाले सेल्युलर न्यूक्लियसच्यामध्ये ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम विच कॅरी हेरिडिटरी कॅरेक्टर. तुम्हाला मी म्हटलं होतं आताच न्यूक्लियसच्यामध्ये कोण असतं म्हणलो होतो, न्यूक्लियसच्यामध्ये असतो, न्यूक्लियसच्यामध्ये कोण असतो बाळांनो, न्यूक्लियसच्यामध्ये असतो क्रोमोझोम. न्यूक्लियसच्यामध्ये कोण असतो रे, न्यूक्लियसच्यामध्ये असतो. ओके, इनसाइड द न्यूक्लियस देर द प्रेझन्स ऑफ व्हॉट, क्रोमोझोम. न्यूक्लियसच्यामध्ये कोण असतो बाळांनो, ओके क्रोमोझोम असतो, क्रोमोझोम असतो. आणि क्रोमोझोमच्यावर कोण असतं रे, क्रोमोझोमच्या वर असतो. ओके, ऑन दी क्रोमोझोम देर द प्रेझन्स ऑफ व्हॉट, क्रोमोझोमच्यावर कोण असतं बाळांनो, DNA असतो. क्रोमोझोमच्यावर कोण असतो, DNA. आणि DNAच्यावर कोण असतात मग, जीन असतात. आणि म्हणून आपल्याला माहीत आहे त्या जीनला म्हणले आपण जेनेटिक मटेरियल जे काय कॅरी करतं,
हेरिडिटी कॅरेक्टर कॅरी करतं. कारण तुम्हाला माहीत असेल DNA म्हणतो आपण. ओके, DNA इज ऑल्सो कॉल्ड ॲज हेरिडिटी काय प्रिन्सिपल किंवा हेरिडिटी मटेरियल म्हणतात. कारण DNA वरच काय असतं, जीन असतात आणि त्या जीनच्याद्वारे काय होतं, कॅरेक्टर ट्रान्सफर होतात ना. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला लक्षात आला असेल की सेलच्या मध्ये न्यूक्लियस, न्यूक्लियसच्या मध्ये न्यूक्लिओप्लाझम, न्यूक्लिओप्लाझमच्या मध्ये क्रोमोझोम, क्रोमोझोमच्या मध्ये DNA, DNAवर जीन आणि जीनला काय म्हणलं आपण, हेरिडिटी कॅरेक्टर ट्रान्सफर करणारा, कॅरी करणारा मटेरियल असं म्हणलं ना, ऑर्गॅनिझम. दुसरा क्वेश्चन काय विचारला आहे, व्हॉट डू वी कॉल टू द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ फिजिकल अँड मेंटल कॅरेक्टर फ्रॉम पॅरेंट टू ऑस्प्रोजेनी. काय म्हणलं क्वेश्चन, पुन्हा एकदा रिपीट सांगालो आहे. व्हॉट डू यू कॉल, तुम्ही काय म्हणता, टू प्रोसेस ऑफ ट्रान्सफर फिजिकल अँड मेंटल कॅरेक्टर. म्हणजे काय, फिजिकल आणि मेंटल कॅरेक्टर जेव्हा ट्रान्सफर होतं कुठून, एका जनरेशन दुसऱ्या. क्वेश्चन बघा तो काय म्हणते, व्हॉट डू यू कॉल प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ फिजिकल अँड मेंटल कॅरेक्टर फ्रॉम पॅरेंट टू ऑफस्प्रिंग. तुम्हाला माहीत असेल ह्या पॉईंटला म्हणतो आपण, या पॉईंटला काय म्हणतात माहीत तुम्हाला, ह्याला म्हणता इनहेरिटन्स. तुम्ही ऐकलं असेल, दिस कन्सेप्ट इज कॉल्ड ॲज इनहेरिटन्स. ओके, काय म्हणतो पॉईंट कळला का, जेव्हा एखादं कॅरेक्टर एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये जातं त्याला काय म्हणतो आपण, इनहेरिटन्स असं म्हणतात. व्हॉट इज इनहेरिटन्स. ओके, इनहेरिटन्स मीन्स ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू अनादर जनरेशन. थांब. तर मग प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ फिजिकल अँड मेंटल कॅरेक्टर फ्रॉम पॅरेंट टू प्रोजेनला काय म्हणतो आपण, इनहेरिटन्स. काय म्हणायचं, इनहेरिटन्स. विसरू नका शब्द. म्हणजे दुसऱ्या क्वेश्चनचं जे आन्सर आहे तुमच्या ते आहे इनहेरिटन्स, किंवा त्यालाच काय म्हणतो आपण, इनहेरिटन्सलाच इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज हेरिडिटी कॅरेक्टर. इनहेरिटन्सला काय म्हणतात, हेरिडिटी कॅरेक्टर असं म्हणतात. दोन क्वेश्चन तुम्हाला समजले. पहिला क्वेश्चन कळला, दुसरा क्वेश्चन कळला. तिसरा क्वेश्चन काय म्हणते, विच आर द कॉम्पोनंट ऑफ DNA मॉलिक्यूल. हे क्वेश्चन थोडासा मोठा आहे बघा. विच आर द कॉम्पोनंट ऑफ DNA मॉलिक्यूल. म्हणजे DNAमध्ये कोणकोणते कॉम्पोनंट असतात म्हणले. कॉम्पोनंटचा अर्थ घटक. DNAमध्ये कोणकोणते घटक असतात त्याने सांगितले. तुम्हाला माहीत आहे इनहेरिटन्स कॅरी करणारं जेनेटिक मटेरियल आहे त्याला काय म्हणतो आपण, DNA असं म्हणतो. DNAचा लॉंग फॉर्म काय, DNAचा लॉंग फॉर्म आहे डीऑक्झीरायबोज न्यूक्लिक ॲसिड म्हणतात. न्यूक्लिक ॲसिड म्हणतात कोणाला, DNAला. कारण न्यूक्लिक ॲसिड का म्हणतात, कारण न्यूक्लियसच्या मध्ये आहे ना. DNA जो आहे तो कुठं आहे, न्यूक्लियसच्या मध्ये आहे, म्हणून त्याला नाव काय दिलं आपण, न्यूक्लिक ॲसिड असं नाव दिलं आहे. मग आता DNAमध्ये कोण कोण असतं, किंवा अगोदर सगळ्यात महत्त्वाचं आपण बघूया, जेनेटिक मटेरियलमध्ये कोण कोण असतं. जेनेटिक मटेरियल कन्सिस्ट ऑफ, जेनेटिक मटेरियल जे असतं, ओके लक्ष देऊन आहे का, जेनेटिक मटेरियल जे आहे, जेनेटिक मटेरियल जे आहे, जेनेटिक मटेरियल जे आहे त्यामध्ये दोन कॉम्पोनंट असतात, किंवा जेनेटिक मटेरियल दोन असतात. कोणकोणते, एक असतो DNA. लक्ष देऊन आहे का, महत्त्वाचा पॉईंट आहे. जेनेटिक मटेरियल कोणकोणते असतात, एक आहे DNA आणि दुसरं आहे RNA. तुम्ही म्हणाल सर DNA कुठं असतो आणि RNA कुठं असतो. DNA जी जेनेटिक मटेरियल फाउंड इन मोस्ट ऑफ द ऑर्गॅनिझम्स. मोस्ट ऑफ दी ऑर्गॅनिझम म्हणजे बऱ्याच सजीवामध्ये जेनेटिक मटेरियल जे असतं ते DNA असतं. मग RNA जेनेटिक मटेरियल कोणामध्ये आहे, RNA जेनेटिक मटेरियल इन व्हायरस. विसरू नका प्लीज, RNA इज द जेनेटिक मटेरियल इन व्हायरस. मग DNAमध्ये कोणकोणते कॉम्पोनंट्स आहेत. ओके, तिसरा क्वेश्चन लक्षात ठेवा, कॉम्पोनंट ऑफ DNA मॉलिक्यूल त्यांनी म्हणले. DNAमध्ये कोणकोणते कॉम्पोनंट्स आहेत. DNAमध्ये तुम्ही जर पाहिलात, DNAमध्ये DNA इज नथिंग बट, DNAला काय म्हणतो आपण, पॉलिमर ऑफ न्यूक्लिओटाइड असं सुद्धा म्हणतो, किंवा त्यालाच आपण सिम्पली काय म्हणू शकतो, पॉलिन्यूक्लिओटाइड सुद्धा म्हणू शकतो. कोणाला, DNAला. मग तुम्हाला माहीत आहे पॉलिन्यूक्लिओटाइड कशाने बनला असेल. पॉलिन्यूक्लिओटाइड इज मेडअप ऑफ मोनोमर. पॉलिन्यूक्लिओटाइड इज मेडअप ऑफ मोनोमर. कोणता मोनोमर बॉ, पॉलिन्यूक्लिओटाइड जो आहे ते मोनोमरने बनला आहे. मग त्या मोनोमरचं नाव काय, ओके दॅट इज न्यूक्लिओटाइड.
polynucleotide is made up of monomer. And what is the name of that monomer? त्या मोनोमरचं नाव काय? त्या मोनोमरचं नाव आहे न्यूक्लिओटाइड्स. मग न्यूक्लिओटाइडमध्ये 3 कोणकोणते कॉम्पोनंट्स आहेत? न्यूक्लिओटाइड कन्सिस्ट ऑफ 3 कॉम्पोनंट्स. न्यूक्लिओटाइडमध्ये 3 घटक असतात, विसरू नका प्लीज. ओके, डी एन एला काय म्हणले आपण? पॉलिन्यूक्लिओटाइड. पॉलिन्यूक्लिओटाइडमध्ये काय असतं? न्यूक्लिओटाइड. न्यूक्लिओटाइडला काय म्हणू शकतो आपण? न्यूक्लिओटाइड इज ऑल्सो कॉल्ड ॲज मोनोमर, विसरू नका. तसं पॉलिन्यूक्लिओटाइडला काय म्हणतात? पॉलिन्यूक्लिओटाइडला म्हणू शकतो आपण पॉलिमर. तसं न्यूक्लिओटाइडला काय म्हणायचं? मोनोमर. आणि या मोनोमरमध्ये हा जो मोनोमर आहे न्यूक्लिओटाइडचा, त्यामध्ये कोणकोणते घटक आहेत? ओके, मोनोमर कन्सिस्ट ऑफ 3 कॉम्पोनंट्स. मी तुम्हाला आता सांगितलं या मोनोमरच्यामध्ये 3 कॉम्पोनंट असतात. कोणकोणते 3 कॉम्पोनंट आहेत बुवा? फर्स्ट इज, विसरू नका, पहिला जो कॉम्पोनंट आहे दॅट इज पेंटोज शुगर. दुसरा जो आहे पेंटोज शुगर. सेकंड जो आहे कोण आहे? नायट्रोजन बेस. आणि तिसरा जो आहे दॅट इज फॉस्फेट ग्रुप. आता सध्या आपण लक्षात ठेवा, आपण सध्या आहोत न्यूक्लिक ॲसिडमध्ये. न्यूक्लिक ॲसिडमध्ये तुम्हाला माहीत आहे DNA आणि RNA दोन्ही आहेत. आपण फोकस केलं DNAवर, तर RNA नंतर बघूया आपण, कारण सिलेबसला RNA विचारलंच नाही त्यांनी, त्यामुळे आपण डिस्कस करणार नाही. तर RNA तुम्हाला सांगतो तोंडी मी ओरली, ऐकून घ्या. आता DNA बद्दल चर्चा करतो आपण. DNAमध्ये जे पेंटोज शुगर आहे त्या पेंटोज शुगरला म्हणतात डीऑक्सी रायबोज शुगर, विसरू नका प्लीज. ओके, कोणती शुगर? डीऑक्सी रायबोज शुगर असं म्हणतात. कोणाला? DNA मधली शुगर आहे पेंटोज शुगर, त्याला काय म्हणलं? डीऑक्सी रायबोज शुगर. ज्याचा फॉर्म्युला आहे C5H10O4. कोणाचा? पेंटोज शुगरमध्ये डीऑक्सी रायबोज शुगरचा फॉर्म्युला आहे. डीऑक्सी रायबोज शुगरचा फॉर्म्युला काय? पेंटोज शुगरमध्ये. ओके, दॅट इज C5H10O4. हा फॉर्म्युला आहे कोणाचा? पेंटोज शुगरचा, जे DNA मध्ये असते. ओके, आणि RNAमध्ये कोणते असते? मग RNAमध्ये पण पेंटोज शुगर असते, त्याचं नाव आहे रायबोज शुगर. आणि रायबोज शुगरचा फॉर्म्युला आहे C5H10O5. हे फक्त तुम्हाला ऐकायचं आहे, कारण ते सिलेबसला नाही म्हणून. पुढं नायट्रोजन बेसमध्ये कोणकोणते 2 घटक आहेत? नायट्रोजन बेस कन्सिस्ट ऑफ ओके 2 कॉम्पोनंट्स. दॅट इज नायट्रोजन बेसमध्ये 2 कॉम्पोनंट असतात. ओके, कोणकोणते 2 कॉम्पोनंट्स आहेत? नायट्रोजन बेसमध्ये 2 कॉम्पोनंट्स असतात. कोणकोणते आहेत? दॅट इज वन इज कॉल्ड ॲज, नायट्रोजन बेसमध्ये 2 कॉम्पोनंट जे आहेत प्युरिन आणि पायरिमिडिन. एक आहे प्युरिन आणि दुसरा आहे पायरिमिडिन. असे 2 कॉम्पोनंट असतात. ओके, प्युरिनमध्ये काय काय असतं? प्युरिन कन्सिस्ट ऑफ अगेन 2 कॉम्पोनंट्स. प्युरिनमध्ये 2 घटक असतात. कोणकोणते? ओके, प्युरिनमध्ये काय काय असतं? DNA मध्ये प्युरिनमध्ये असतं आर्डिनिन, ओके, आणि गॉनिन. असे 2 घटक असतात कोणामध्ये? प्युरिनमध्ये. ओके, तुम्हाला माहीत असेल हे प्युरिन आणि प्युरिन जे आहे, ओके, प्युरिनमध्ये प्युरिनचा आणि पायरिमिडमध्ये फरक काय? तर प्युरिन जो आहे, प्युरिन इज मेड अप ऑफ मोनोसायक्लिक कंपाऊंड. म्हणजे काय? सिंगल रिंग कंपाऊंड असतो कोणामध्ये? प्युरिनमध्ये. आणि या प्युरिनमध्ये 2 कंपाऊंड असतात, एक आर्डिनिन आणि गॉनिन. ओके, त्याला म्हणतो आपण सिंगल रिंग सबस्टन्स, सिंगल रिंग कंपाऊंड म्हणतो आपण त्याला, प्युरिनमध्ये असतं. ओके, हे नोट करा सर्वांनी की प्युरिन जो असतो DNA आणि RNAमध्ये सेम असतो, हा बदलत नाही. ओके, पण जो पायरिमिडिन आहे तो पायरिमिडिन मात्र काय होतो? चेंज होतो ना. पायरिमिडिन मात्र काय होतो? चेंज होतो. कुठं? DNA आणि RNAमध्ये थोडाफार पायरिमिडिन चेंजेस होतात. मग पायरिमिडिनमध्ये कोण आहे? पायरिमिडिनमध्ये पुन्हा 2 कॉम्पोनंट असतात. कोणकोणते 2 कॉम्पोनंट्स आहेत? ओके, पायरिमिडिन कन्सिस्ट ऑफ वन इज सायटोसिन आणि सेकंड इज थायमिन. DNA ची गोष्ट चालू आहे, DNA मध्ये कोण आहे? पायरिमिडिनमध्ये सायटोसिन आणि थायमिन आहे. ओके, आता तुम्ही मला ह्याच्यामध्ये काय असतं सर? तर सायटोसिन आणि थायमिनची खासियत आहे, हे डबल रिंग कंपाऊंड असतात दोन्ही. हे कोण? सायटोसिन आणि थायमिन जे आहे ते काय असतात? डबल रिंग कंपाऊंड असतात.
ओके. आणि विशेष जर RNAचा काढलो आपण तर RNAमध्ये काय असतं, थायमिनच्या ऐवजी युरॅसिल असतं. विसरू नका प्लीज. मी तुम्हाला पहिलेही म्हणलं की RNAमध्ये इथं पेंटो शुगर असते, रायबो शुगर, आणि RNAमध्ये थायमिनच्या ऐवजी असतो युरॅसिल. ओके. हे लक्षात ठेवा आता की DNA जे नायट्रोजन बेस आहेत किती आहेत. मग DNA नायट्रोजन बेस किती आहेत म्हणलं तुम्हाला आन्सर लिहायचं 4. ओके. नायट्रोजन बेस किती आहे म्हणलं तर 5, कारण ते DNA RNA दोघांचा विचार करतो ना आपण. आणि DNA किती आहेत नायट्रोजन म्हणलं 4 आहेत. आणि मग कोणाकोणामध्ये पेअरिंग होते म्हणलं तर तुम्ही ऐकलं असेल DNA नायट्रोजन बेसचे जे पेअरिंग होते, एक प्युरिन आणि एक पायरिमिडिन होते ना. नायट्रोजन बेसची पेअरिंग कोणाकोणामध्ये होते, 1 प्युरिन इज इक्वल टू 1 पायरिमिडिन होते. DNA तुम्हाला माहीत असेल A पेअर विथ T टू फॉर्म डबल हायड्रोजन बॉन्ड आणि G पेअर विथ C टू फॉर्म ट्रिपल हायड्रोजन बॉन्ड. म्हणून ह्याला म्हणतो आपण नायट्रोजन बेस पेअरिंग, जी DNA कसे असते, फिक्स असते, फिक्स, बदलत नाही, विसरू नका. आणि त्यामुळं DNA जो आहे तो मोर स्टेबल मॉलिक्यूल आहे, कारण त्याच्यामध्ये नायट्रोजन बेस जे असतात कंपल्सरी असतात, कॉम्प्लिमेंटरी असतात, बदलत नाहीत. कोणामध्ये, DNAच्यामध्ये नायट्रोजन बेस बदलत नाहीत. म्हणून त्याला आपण मोर स्टेबल मॉलिक्यूल असं म्हणू शकतो कोणाला, DNAला. चला तर मग अशा प्रकारे तुम्हाला काय आन्सर कळलं, विच आर द कॉम्पोनंट ऑफ DNA हे लक्षात आलेलं आहे. आणि सगळ्यात विषय राहिला होता कोणता आता, फॉस्फेट ग्रुप. तुम्हाला फॉस्फेट ग्रुपबद्दल चर्चा केली नाही थोडीशी. फॉस्फेट ग्रुप कशाला म्हणतात लक्ष देऊन ऐका. DNA असो किंवा RNA असो, याच्यामध्ये ॲसिडिक नेचर तयार करणारा, विसरू नका प्लीज. तुम्हाला जर विचारलं क्वेश्चन की DNA आणि RNAला ॲसिडिक कोण बनवतं, तर ॲसिडिक बनवतो कोण, फॉस्फोरस बनवतो, फॉस्फेट ग्रुप बनवतो. कारण फॉस्फेट ग्रुप इज मेड अप ऑफ व्हॉट, H3PO4. तुम्ही ऐकलं असेल H3PO4 म्हणजेच काय रे, फॉस्फेट ग्रुपमध्ये काय असतं म्हणलं तर दॅट इज फॉस्फोरिक ॲसिड असतं, फॉस्फोरिक ॲसिड असतं. आणि फॉस्फोरिक ॲसिड असल्यामुळं DNA असो किंवा RNA असो, या दोघांना काय केलं त्यांनी, ॲसिडिक नेचर बनवलं आहे. ओके. तर हे पॉईंट खूप महत्त्वाचं आहे की DNAचे किंवा हे कॉम्पोनंट ऑफ DNA जेव्हा लिहून म्हणले त्यांनी, हे 3 कॉम्पोनंट्स आहेत, सर्वांनी लक्षात ठेवा. आता आपण चाललो आहे थोडंसं खाली, त्या सिलेबसमधला पॉईंट कंटेंट डिस्कस करत चाललो आहे. तुमच्या सिलेबसमध्ये काय म्हणलं आहे, हेरिडिटी अँड हेरिडिटी चेंजेस. हेडिंग लक्षात ठेवा, हेरिडिटी अँड हेरिडिटी चेंजेस. ओके. आता मी एक्सप्लेनेशन द्यालो आहे, लक्ष द्या. आता 3 क्वेश्चन जे आहेत वरचे, त्याचा आन्सर तुम्हाला मिळालेला आहे. वरचे 3 क्वेश्चन तुम्हाला म्हणलो होतो मी, हे तिन्ही क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला 1, 2, 3 याचं मिळालेलं आहे आन्सर. आता आपण आलो इथं. ओके. काय म्हणतं पॉईंट, हेरिडिटी अँड हेरिडिटी चेंजेस. लक्षात देऊन ऐका. यू नो दॅट हिअर DT इज ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू अनदर व्हाया जीन्स. तुम्हाला मी सांगितलं आताच की जेनेटिक मटेरियल जे आहे, ओके, DT इज म्हणजे काय होतं सेलमध्ये, कंपल्सरी एका सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये, एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये हे जीन जातात. तुम्हाला जीन जातात कसं सर, तर जीन जाण्यासाठी तुम्हाला माहीत असेल सेलमध्ये काय होतं, सेल डिव्हिजन होतं ना. काय होतं, सेल डिव्हिजन होतं. आणि सेल डिव्हिजन झाल्यामुळं, सेलचं डिव्हिजन झाल्यामुळं, ओके, जेनेटिक मटेरियल जे आहे काय होतं, जीनच्या द्वारे जातं. पुन्हा त्यांनी थोडी हिस्ट्री सांगितली आहे. हिस्ट्री कोणाची, कोण्या सायंटिस्टनं, कोणकोणते सायंटिस्ट आहेत ज्यांनी जीनबद्दल स्टडी केली आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिला आहे जोहान ग्रिगर मेंडल. तुम्हाला माहीत आहे, इज द पायोनियर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स. ओके. लक्ष देऊन ऐका. आता हे तुमचं 10th सिलेबस असल्यामुळं त्यांनी थोडं बेसिक घेतलं आहे, पण तुमच्या सिलेबसनुसार गेलो आपण तर जॉन मेंडलला आपण म्हणतो आहे, ग्रिगर जोहान मेंडलला म्हणतो आपण फादर ऑफ जेनेटिक्स म्हणतात. ओके. फादर ऑफ जेनेटिक्स म्हणतात. आणि TH मॉर्गनला म्हणतात फादर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स. पण आता तुमचं सिलेबस 10th असल्यामुळे त्यांनी मध्ये इन्सर्ट केले पॉईंट, काय हरकत नाही. मी तुम्हाला ॲडव्हान्स लेवल पणला काय सांगालो आहे. ॲडव्हान्स लेवलमध्ये NCERT बुकमध्ये 11वी-12वीला तुम्हाला सांगितलं आहे ग्रिगर जोहान मेंडल इज द फादर ऑफ जेनेटिक्स, पायोनियर ऑफ जेनेटिक्स. आणि त्याला इथं मॉडर्न जेनेटिक्स असं नाव दिलं आहे, पण ॲक्च्युली TH मॉर्गन हा मॉडर्न जेनेटिक्सचा फादर आहे. अराउंड द पिरियड ऑफ 1886 it took a long time him to understand the conclusion of this research about the heredity. ओके. लक्ष देऊन ऐका मी काय बोललो आहे.
मेंडलने जेव्हा काम केलं, मेंडलने जेव्हा वर्क केलं, तेव्हा मेंडलला हे माहीत नव्हतं की जेनेटिक मटेरियल जे आहे ते DNA आहे. ओके, मेंडलच्या बाबतीमध्ये त्यांना इन्फॉर्मेशन नव्हती की DNA जेनेटिक मटेरियल आहे. ओके, लॉंग टाईम हिम टू अंडरस्टँड द कंक्लुजन ऑफ हिज रिसर्च अबाउट हेरिडिटी. म्हणजे मेंडलला हेरिडिटी मटेरियलबद्दल माहिती नव्हती. ओके, ग्रिगर जोहान मेंडल जो आहे ह्याला हेरिडिटी मटेरियलबद्दल माहिती नव्हती. ओके, तुम्हाला माहीत असेल की 1886मध्ये मेंडलची डेथ झाली आणि नंतर 16 वर्षानंतर, अप्रॉक्सिमेटली 16 वर्षानंतर पुन्हा बिहाइंड द सडन चेंजेस काय होतात माहीत नव्हतं. टू अंडरस्टँड ड्यू टू म्युटेशनल चेंज थेरी ऑफ ह्युगो डी व्हेरिस. म्हणजे मेंडलच्या डेथनंतर अप्रॉक्सिमेटली 16 इयरनंतर पुन्हा जेनेटिक मटेरियल कोणतं आहे शोधलं गेलं. लक्ष देऊन आहे का, मेंडलच्या डेथनंतर अप्रॉक्सिमेटली 14 to 16 इयरच्या नंतर काय झालं, हेरिडिटी मटेरियल काय सांगलं गेलं, म्युटेशनल थेरी ऑफ ह्युगो डी व्हेरिस. ओके, अँड मीनवाईल 1902मध्ये 1902मध्ये वॉल्टर अँड सटन ऑब्झर्व दॅट पेअर ऑफ क्रोमोझोम. वॉल्टर आणि सटनने काय केलं, पुन्हा मग क्रोमोझोमल थेरी ऑफ इनहेरिटन्स सांगितली. ओके, जेनेटिक बेस ऑफ इनहेरिटन्स कोणी सांगितलं, जेनेटिक बेस ऑफ इनहेरिटन्स सांगितलं ग्रिगर जोहान मेंडलनी, जोहान ग्रिगर मेंडलनी. नंतर म्युटेशनल थेरी कोणी सांगितली, म्युटेशनल थेरी सांगितली ह्युगो डी व्हेरिसनी. त्यांनी काय सांगितलं, सडन चेंजेस होतात म्हणलं कुठं, जीनमध्ये. दोघांचं लक्षात आलं तुम्हाला. तिसरं काय सांगितलं आहे, वॉल्टर आणि सटन यांनी ऑब्झर्व केलं क्रोमोझोम इन द सेल्स ऑफ ग्रासहॉपर. म्हणजे आतापर्यंत तुम्हाला मी 3 सायंटिस्टबद्दल बोललो. पहिले झाले जोहान ग्रिगर मेंडल, दुसरे झाले ह्युगो डी व्हेरिस आणि तिसरे झाले वॉल्टर आणि सटन ऑब्झर्व दॅट पेअर ऑफ क्रोमोझोम इन द सेल ऑफ ग्रासहॉपर अंटिल देन इट वॉज not known anyone. Researchers started the direction of finding of the nature of genetic material when it was proved that the genes are carrier of via chromosome. तुम्हाला माहीत आहे जीन कोण कॅरी करतं, DNA किंवा क्रोमोझोम कॅरी करतं ना. क्रोमोझोमच्यावर DNA असतात आणि DNAच्यावर जीन असतात. थ्रू विच 1944 ट्रायोचा अर्थ काय, 3 सायंटिस्ट, विसरू नका. ट्रायोचा 3 सायंटिस्टने काय केलं, जेनेटिक मटेरियलचा शोध लावला. ओके, आणि मग सायंटिस्ट ओसवाल्ड आव्हेरी, मॅकलिन मकार्टी आणि कोलिन मॅक्लिऑड प्रूव्ड दॅट एक्सेप्ट व्हायरस. या तिघांनी कोणामध्ये सांगितलं माहीत आहे का, या तिघांनी सांगितलं बॅक्टेरियामध्ये होतं म्हणून सांगितलं. हे तिघांनी जे सांगितलं की जेनेटिक मटेरियल कोणामध्ये असतं आहे किंवा कोणामध्ये ट्रान्सफर होतं आहे, युजिंग बॅक्टेरियाचा वापर केला त्यांनी आणि सांगितलं की जेनेटिक मटेरियल कोणतं आहे. ओके, इकोलाय नावाचा बॅक्टेरिया त्याने वापरला होता. आणि नंतर एक्सेप्ट व्हायरस ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅव DNA ॲज जेनेटिक मटेरियल. त्यांनी सांगितलं मग की व्हायरस सोडून ओके काय, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅव DNA ॲज जेनेटिक मटेरियल. बाकी सगळ्या सजीवांमध्ये DNA कोण आहे, जेनेटिक मटेरियल आहे. व्हायरसमध्ये पण जेनेटिक मटेरियल DNA असतं, पण व्हायरसला आपण लिव्हिंग म्हणू शकत नाही, कारण व्हायरस जो आहे बॉडीच्या मध्ये लिव्हिंग आहे, बॉडीच्या बाहेर नॉन लिव्हिंग आहे. म्हणून व्हायरसला आपण म्हणू शकतो थ्रेशोल्ड ऑफ लाईफ, म्हणजेच काय, जीवनाच्या उंबरठ्यावर आहे. बॉडीच्या बाहेर व्हायरस नॉन लिव्हिंग आहे, व्हायरस जेनेटिक मटेरियल आहे, व्हायरस न्यूक्लिक ॲसिड आणि प्रोटीन आहे. पण बॉडीच्या मध्ये गेला, सेलच्या मध्ये गेला तर तो लिव्हिंग आहे, सेल्सवर मल्टिप्लाय होतो, म्हणून त्याला आपण थ्रेशोल्ड ऑफ लाईफ असं म्हणलं आहे. ते ट्रायो जो आतापर्यंत मी 3 सायंटिस्टवर तुम्हाला सांगितलं. पहिलं सांगितलं जोहान ग्रिगर मेंडल, दुसरं सांगितलं ह्युगो डी व्हेरिस, तिसरं सांगितलं तुम्हाला सटन आणि वॉल्टर आणि सटन, चौथं सांगितलं हे ट्रायो सायंटिस्ट. ट्रायो म्हणजे तिघांचं वर सांगितलं. कोण 3 सायंटिस्ट, ओसवाल्ड आव्हेरी, मॅकलिन मकार्टी आणि कोलिन मॅक्लिऑड. हे तिघांनी काय केलं, व्हायरस सोडून बाकी सगळ्या सजीवामध्ये DNA हे जेनेटिक मटेरियल असतं असं सांगितलं ना. चला, पहिला पॅरा संपलेला आहे तुमचा. दुसरा पॅरा काय म्हणतो आहे, इन 1961 द फ्रेंच जेनेटिस्ट फ्रान्सिस्को जॅकॉब, लक्ष देऊन ऐका काय म्हणतं आहे. 1961मध्ये ओके 1961मध्ये फ्रेंच जेनेटिस्ट फ्रान्सिस्को जॅकॉब आणि जॅक मोनार्ड प्रपोज द मॉडेल ऑफ प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस. त्यांनी दोघांनी म्हणून काय सांगितलं की सेलच्या मध्ये, बॅक्टेरियाच्या मध्ये प्रोटीन सिंथेसिस होतं सांगितलं. कोणामुळं, जीनमुळं ना. म्हणजे हे तुम्हाला लक्षात आलं असेल आता
की जीनच्यामुळं काय होतं माहीत आहे का, जीनच्यामुळं प्रोटीन सिंथेसिस होतं ना. ओके, कोणं सांगितलं हे? जीन हेल्प इन द सिंथेसिस ऑफ प्रोटीन. ओके, काय म्हटलं त्याने की जीन जे असतात ते जीनमुळं काय बनतं, नंतर प्रोटीन बनतं असं सांगितलं. कोणी? या यादी जॅकोब आणि मोनार्डनी प्रपोज दॅट मॉडेल ऑफ प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस विथ द हेल्प ऑफ DNA इन बॅक्टेरियल सेल. विसरू नका. ओके, त्याने लॅक ऑपेरॉन नावाचा ऑपेरॉन वापरला आणि इकोलायमध्ये वगैरे लॅक ऑपेरॉनचं कन्सेप्ट त्याने एक्सप्लेन केला इकोलायमध्ये. आणि प्रोटीन सिंथेसिस इन बॅक्टेरिया सांगितलं. ही हेल्प टू अनकव्हर द जेनेटिक कोड. ओके, त्याने पुन्हा काय सांगितलं मग नंतर की जेनेटिक कोड असतं हिडन इन द DNA अँड देअर बाय अ टेक्निक ऑफ रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी एमर्ज विच हॅज वॉज स्कोप इन द फील्ड ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग. आणि मग नंतर जेनेटिक मटेरियल आहे सांगितलं DNA. तर जेनेटिक मटेरियल DNA आहे सांगितलं. पुन्हा त्यांनी सांगितलं की बाबा DNAवर जो आहे mRNA बनतो आणि ते mRNAच्यावर काय असतात, जेनेटिक कोड असतात. DNAवर mRNA बनतात, mRNAच्यावर जेनेटिक कोड असतं, त्याला आपण ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस असं म्हणतो आहे. पुन्हा त्यांनी सांगितलं की DNAमध्ये कॅपॅसिटी आहे कशाची, रिकॉम्बिनेशन करण्याची. म्हणजे काय, DNA कट पण होऊ शकतो आणि पुन्हा जुटू शकतो, म्हणून रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी म्हणलं आहे. आणि त्यानंतर याचा उपयोग, या रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीचा उपयोग कुठे झाला, जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये. वाट जेनेटिक इंजिनिअरिंग, जिथं जीनचं काय करतो आपण, जीनचं मॅनिपुलेशन करतो. काय करतो, मॅनिपुलेशन करतो. म्हणजे काय, जीनमध्ये फेरबदल करतो आपण. ओके, अँड द सायन्स ऑफ हेरिडिटी इज युजफुल इन द डायग्नॉसिस. डायग्नॉसचा अर्थ काय, निदान करणे. ओके, एखादा रोग शोधणे. डायग्नॉसिस, ट्रीटमेंट म्हणजे उपचार करणे. आणि प्रिव्हेन्शन ऑफ काय, हेरिडिटी डिसऑर्डर. कोणते हेरिडिटी डिसऑर्डर आहेत तुम्हाला माहीत आहे, माणसाला होणारे अनेक आजार आहेत. जसं की सिकल सेल ॲनिमिया आहे, कलर ब्लाइंडनेस आहे, फिनाइलकिटोनुरिया आहे, अल्झायमर डिसीज आहे. ओके, अनेक आजार आहेत. ओके, फिनाइलकिटोनुरिया आहे, खूप डिसीज आहेत, त्याला आपण हेरिडिटी डिसऑर्डर म्हणतो आहे. तशा डिसऑर्डर आपण आजकाल रिकव्हरी करू शकतो. जीन थेरपीनं त्याच्यावर उपचार करू शकतो. ओके, आणि प्रोडक्शन ऑफ हायब्रिड व्हरायटी. ओके, दोन सजीवांचे जीन कंबाईन करून, दोन सजीवांचे क्रोमोझोम कंबाईन करून, आपण DNA कंबाईन करून आपण हायब्रिड व्हरायटी बनवू शकतो. ओके, हायब्रिड व्हरायटी इन द ॲनिमल अँड प्लांट्स इन द इंडस्ट्रियल प्रोसेस ऑफ मायक्रोब आर ऑल्सो यूज्ड. आणि ह्याचा उपयोग कुठं कुठं होतो, मग दोन सजीवांचे DNA कंबाईन करून, दोघांचे कॅरेक्टर कंबाईन करून, दोघांचे जीन कंबाईन करून आपण हायब्रिड बनवू शकतो. ओके, त्याला रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी म्हणतात, त्याला जेनेटिक इंजिनिअरिंग म्हणतात, त्याला जीन मॅनिप्युलेशन म्हणतात. ओके, जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम म्हणतात, जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट म्हणतात, जेनेटिकली ॲनिमल म्हणतात, जेनेटिकली मॉडिफाईड मायक्रोब म्हणतात. आणि अशा मायक्रोबचा उपयोग, अशा प्लांटचा आणि ॲनिमलचा उपयोग इंडस्ट्रियल प्रोसेसमध्ये होतो, इंडस्ट्रीजमध्ये होतो, वेगळे प्रोडक्ट तयार करण्यासाठी होतो. तर अशा प्रकारे चॅप्टरचा पहिला पॅरा संपलेला आहे. त्यानंतर आपण मेन पॅराकडे चाललो आहे. ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय, ट्रान्सलेशन म्हणजे काय, आणि ट्रान्सलोकेशन म्हणजे काय, हे तीन गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत. ओके, व्हॉट इज ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन, ह्यासुद्धा कन्सेप्ट जे आहेत आपल्याला डिटेलमध्ये डिस्कस करायचे आहेत वन बाय वन. ओके, तर त्यासाठी अगोदर ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय समजून घेऊया, नंतर ट्रान्सलेशन म्हणजे काय समजून घेऊया, नंतर ट्रान्सलोकेशन म्हणजे काय समजून घेऊया. त्याच्या आधी त्यांनी काय दिले, 2 पॉईंट दिलेत. कॅन यू टेल म्हणले, सांगू शकता का, स्केच अँड एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ DNA अँड व्हायरस टाईप ऑफ RNA. काय म्हणला पॉईंट बघा, स्केच अँड एक्सप्लेन म्हणाले. स्केच म्हणजे डायग्राम काढा, आणि एक्सप्लेन म्हणाले. स्केच अँड एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ DNA अँड व्हेरियस टाईप्स ऑफ RNA. तुम्हाला माहीत असेल, ओके, DNAचं स्ट्रक्चर जे आहे डबल हेलिकल स्ट्रक्चर आहे. DNA स्ट्रक्चर कसं आहे, डबल हेलिकल आहे. ओके, ते आपल्याला काढावं लागेल. आणि त्यानंतर डबल हेलिकल मॉडेल ऑफ DNA काढावं लागेल. आणि टाईप्स ऑफ RNA किती आहेत, 3 आहेत, mRNA, rRNA आणि tRNA. हे पण आपण डिस्कस करणार आहोत. त्यानंतर पुन्हा म्हटलं आहे, एक्सप्लेन द मिनिंग ऑफ जेनेटिक डिसऑर्डर्स अँड गिव द नेम ऑफ सम डिसऑर्डर्स. जेनेटिक डिसऑर्डरचा मिनिंग सांगा म्हणते. तुम्हाला माहीत आहे, नावामध्ये मिनिंग आहे. जे डिसऑर्डर, जे डिसीज, जे रोग जीनच्याद्वारे कॅरी होतात त्याला म्हणायचं जेनेटिक डिसऑर्डर्स. आणि त्याचे नाव सांगा म्हणते. त्याने नाव तुम्हाला खूप आहेत सांगायला. फिनाइलकिटोनुरिया आहे, अल्काप्टोनुरिया आहे, अल्झायमर डिसीज आहे,
सिकल सेल ॲनिमिया आहे, करल ब्लाइंडनेस आहे, हिमोफिलिया आहे. असे अनेक आजार आहेत जे काय करतात, जीनच्या द्वारे कॅरी होतात, जनरेशन टू जनरेशन कॅरी होतात. म्हणून तशा डिसऑर्डरला, तशा डिसीजला, तशा रोगाला आपण म्हणतो आहे जेनेटिक डिसऑर्डर्स. याच्यानंतरचा जो पॉईंट आहे तुम्हाला मी नेक्स्ट लेक्चरमध्ये घेणार आहे. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ.